नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पिंपरी चिंचवड शहर विशेष चर्चेत आहे। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवडचा दौरा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जोरदार भाषण केले। विशेष म्हणजे खासदार शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या विधानाची राज्यभर चर्चा आहे। अजित पवार म्हणाले, माझी जन्मभूमी बारामती असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे। ही गोष्ट मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही। अनेकांना मी पदे दिली, पदे देणे आपल्या हातात असते, पण शेवटी माणसाने माणुसकी जपायची की सोडायची हे त्याच्याच हातात असते। अनेक जण सोडून निघून गेले, माणसे येतात जातात, त्याची मला फिकीर नाही। माझ्या मायमाऊली माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी कोणाच्या बाला घाबरत नाही, असे ठणकावून सांगितले। एवढंच नाही तर सभेच्या शेवटी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना अजित पवार भावुक झाले। ते म्हणाले, काकांच्या पुण्याईने माझं लय बरं झालंय, गळ्या शपथ सांगतो। मतदानाच्या आदल्या दिवशी प्रलोभने दाखवली जातील, कोणाकडून जास्त मिळाले तर घ्या, पण संधी मात्र आम्हालाच द्या, असे थेट आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे। अजित पवारांच्या या भाषणाने पिंपरी चिंचवडच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।